नमस्कार, माझं नाव आहे डॉक्टर पूर्व धवन आणि आज या व्हिडिओमध्ये आपण झोप आणि तणाव याबद्दल बोलणार आहोत. कशा प्रकारे झोप कमी येणं, तणाव असणं हे एका पक्षाघातग्रस्त रुग्णासाठी घातक ठरू शकतं. तर सुरुवात करूया. पक्षाघात म्हणजे मेंदूचा स्ट्रोक, जिथे नस फाटते किंवा क्लॉट होतो, ज्यामुळे मेंदूचा भाग काम करणं थांबवतो. मेंदूच्या कोणत्या भागावर परिणाम झाला यावर अवलंबून असतं की शरीराचा कोणता भाग, हात किंवा पाय, काम करेनासा होईल. उदाहरणार्थ, मेंदूच्या उजव्या बाजूला क्लॉट असेल तर डावी बाजू बंद पडते. डाव्या बाजूला क्लॉट असेल तर माझी उजवी बाजू बंद होईल. आता हात बंद होईल, पाय बंद होईल, आवाज जाईल, चेहरा वाकडा होईल, होईल किंवा होणार नाही. आवाज हे सगळ्या या गोष्टीवर अवलंबून असतं की कोणत्या भागाला नुकसान झालं आहे. कधी कधी पेशंटच्या भावना बदलतात. पेशंट खूप चिडका होतो. कधी कधी पेशंट लहान मुलासारखा वागतो आणि कधी कधी तो आपल्या भावना नियंत्रित करू शकत नाही. हसावसं वाटतं पण रडू येतं. रडावसं वाटतं पण हसू येतं. खूप साऱ्या अडचणी येत असतात आणि या प्रत्येक पेशंटमध्ये वेगळ्या असतात. पण मागचं कारण मात्र सारखंच असतं. मेंदूत गाठ किंवा नुकसान होणं. पक्षाघात झाल्यावर हातपाय चालत नाही, आवाज येत नाही असं दिसतं. पण समजूतदार पेशंटला माहिती असतं की मेंदूतील नुकसानीमुळेच ही बाह्य लक्षणं दिसत आहेत. तर समजूतदार पेशंट काय करतो? तो मेंदूवर काम करायला सुरुवात करतो, मेंदूला बळकटी देणं. या प्रकरणात मेंदूसाठी जी काही गोष्ट चांगली आहे ती सगळी आपण मेंदूसाठी करायला हवी, कारण मेंदूमध्येच रिकव्हरी झाली तरच माझ्या हातपायांना चालण्याची ताकद येईल, कारण चालवायचं काम मेंदूचं आहे. मेंदूला ताकद दिली तरच ते काम होईल. म्हणून या प्रकरणात जर पेशंटला जास्त तणाव असेल किंवा पेशंट रात्री फक्त 2-3 तास झोपतं असेल, खूप कष्टाने झोपतं असेल, दिवसा झोपतं असेल पण रात्री झोपतं नसेल, तर अशा केसेसमध्ये विचार करा की मेंदू कसा काम करेल, चांगलं की वाईट. वाईट. जर तो वाईट काम करत असेल तर त्याला रिकव्हरी मिळणार नाही, खूपच हळू मिळेल. मेंदूला तणाव आवडत नाही, विशेषतः जास्त विचार करणे आणि सतत चिंता करणे. मी काय वाईट केलं होतं? माझ्या कुटुंबाची काळजी कोण घेईल? माझ्या मुलांना कोण वाढवेल? जर हे विचार तुमच्या मेंदूत दिवसभर भरून राहिले, तर अशा पेशंटमध्ये डिप्रेशन येतं आणि अशा पेशंटला इथून रिकव्हर करायला खूप अवघड होतं. त्याला आधी काउन्सिलिंग करावी लागते. पेशंटला दाखवावं लागतं, हा पेशंट बघा, हा बरा झाला. हा पेशंट बघा, हा बरा झाला आणि म्हणूनच आम्ही इतर पेशंट्सच्या टेस्टिमोनियल्स शेअर करत असतो, जेणेकरून तुम्ही स्वतःला प्रेरित करू शकाल, मोटिवेट करू शकाल. म्हणून तुम्ही तुमच्या मेंदूतून या गोष्टी काढून टाका आणि विचार करा की आजपासून जे झालं ते झालं, जे गेलं ते गेलं. आजपासून मला माझं शरीर उभं करायचं आहे. मला हे पुन्हा चालवायचं. देवाकडे प्रार्थना करा. क्षमतेत वाढ करा. ज्या दिवशी तुम्ही हे विचारायला सुरुवात केली की माझा हात नक्कीच चालेल, मी काहीही करीन पण हा हात चालवून दाखवी, मी पुन्हा एकदा कामावर जाईनच, मला कोणीही थांबवू शकत नाही, जगातली कोणतीही ताकद मला थांबवू शकत नाही, देव माझ्या सोबत उभा आहे. जर तुमच्या मनात हा विचारांचा प्रवाह सुरू झाला तर कोणताही डॉक्टर तुम्हाला जे काही उपचार देईल ते तुमच्यासाठी नक्कीच काम करेल. का? कारण समजून घ्या की जेव्हा डॉक्टर औषध देतो तेव्हा शरीरच बरे होण्याचा प्रयत्न करतं. औषधं ही फक्त आधारासाठी असतात, म्हणजे बदल कुठे होत आहे जर शरीरात ती शक्ती, ताकद आहे आणि ती जाणवत असेल तर त्याला आराम मिळायला सुरुवात होईल. रुग्णाला आता अजून काय हवं आहे? तणाव दूर करायचा आहे, त्याला झोप. झोपलो की शरीरात दुरुस्तीचं काम. जसं समजा तुम्ही खेळून आलात किंवा प्रवास करून आलात, खूप कला, कंबरदुखी, पायात दुखणं. तुम्ही 1 तास झोपला, एकदम ताजेतवाने उठला, वाटलं की वा मजा आली, खूप छान वाटतंय, माझ्या शरीराला हलका वाटतंय, मग पुन्हा कामावर. तर ही जी झोप आहे ना, ही झोप म्हणजे तो वेळ आहे जिथे शरीराची पुनर्बांधणी होते. आता मेंदू देखील शरीराचाच भाग आहे, तर तुम्ही जर नीट झोप घेत असाल तर मेंदूला देखील चांगला वेळ मिळतो रिकव्हर होण्यासाठी. म्हणून रात्रीची झोप चांगली असते.
मग आपण काय करायचं? आपण रात्रीची 8 तासांची झोप नक्कीच घ्यायची आहे. जर झोप वारंवार तुटत असेल तर त्यावर उपचार करायचे आहे. जर आपल्याला तणाव असेल तर तो तणाव दूर करायचा आहे, कारण तणाव हा तुमच्या झोपेचा सगळ्यात मोठा शत्रू असतो. तणाव जास्त असेल तर झोप कमी होईल, म्हणून आपण तो तणाव दूर करू. 8-9 तासांची नीट झोप घेऊ. जर तुम्हाला शरीर दाबून घ्यायचं असेल, शरीरावर तेल लावायचं असेल, तेल लावा किंवा जे काही करायचं असेल ते करा. मसाज घ्या. जेवण व्यवस्थित आणि भरपूर खा आणि 8 तासांची झोप पूर्ण घ्या. त्यानंतर तुमच्या शरीरातील ताकद वापरायची आहे, मग मेंदूची ट्रेनिंग करायची आहे. मेंदूच्या ट्रेनिंगसाठी फार मेहनत लागत नाही. फक्त साधे सोपे व्यायाम पुरेसे आहे. पायात चालण्याची ताकद नसतानाही चालायलाच हवं. सायकलिंग बसून किंवा झोपून ट्रेनिंग नको. फक्त आधार हवा. गरज असेल तर काठीने चाला. वॉकिंगच्या मदतीने चालत असशील तर वॉकिंगने चाल. साधा घेऊन चालत असशील तर साधा घेऊन चाल, पण चालायला सुरुवात कर. दिवसभर जितके तास तुम्ही चालाल, तुम्ही स्वतः पाहाल की तुमच्या शरीरात, तुमच्या मेंदूत सुधारणा व्हायला लागली आहे. का? कारण मेंदू आता इथे स्वतःला बदलायला सुरुवात करतो आहे. हिंदीमध्ये एक म्हण आहे, करत करत अभ्यास के जडमती होत सुजान. रस्सी आवाजात के डोक्यावर सुद्धा खून उमटते. हेच हेच मूलतत्व लागू होतील. तुम्ही जितकी मेहनत कराल, जितकी प्रॅक्टिस कराल, मेंदू बदलायला सुरुवात होईल आणि मेंदू जेव्हा बदलायला लागेल, तेव्हा तो तीच कौशल्य घेऊन येईल जी तुम्ही जास्त प्रॅक्टिस करत होतात. आणि प्रॅक्टिस काय करत होता? चालण्याची, झोपून पाय उचलण्याची नाही, खुर्चीवर बसून पाय उचलण्याची नाही, उभं राहून चालण्याची. बरोबर आहे ना? तुम्ही सायकलिंग करत होतात ना, तुम्ही पोहणे करत होता, तुम्ही फक्त आणि फक्त चालण्याचा प्रयत्न करत होतात, म्हणून तुम्ही त्यातच यशस्वी व्हाल. जर एखादा पेशंट सतत सायकल चालवत राहिला की माझा पाय बरा होईल, माझा पाय बरा होईल, पाय बरा होईल, पण तो पाय फक्त सायकल चालवण्यासाठीच बरा होईल, चालण्यासाठी नाही. म्हणून जर तुम्ही अशी काही चूक करत असाल तर एकदा थांबा. मागे काय केलंय ते समजा, काय सुधारणा झाली आहे ते बघा. तर तुम्हाला समजेल की डॉक्टर साहेब जे सांगत आहेत ते खरं आहे. म्हणून व्यायाम साधे असतात, पण त्यांचा कालावधी मात्र मोठा असतो. मी तुम्हाला असं म्हणत नाही की तुम्ही 45 मिनिटे व्यायाम करा. नाही. दिवसातून 3 तास, 4 तास जितकं चालू शकता तितकं चालत राहा. दमलात तर बसा, चहा प्या, पुन्हा उभे राहा आणि पुन्हा सुरू करा. कारण तुम्ही जितकी जास्त प्रॅक्टिस कराल, 16 तासांपैकी 8 तास तरी झोपत असता. 16 तासांच्या आत जितकी जास्त प्रॅक्टिस कराल, तितकीच जलद तुम्हाला रिकव्हरी दिसून येईल. रुग्णाला जेव्हा तुम्ही बेडवर झोपवून ठेवता, बसवून ठेवता, त्याला म्हणता की जेव्हा बरा होशील तेव्हा एक्सरसाइज कर, आणि वाटतं की रुग्ण खूपच कमजोर आहे, त्याची दया येते. हे करू नये, पडेल, असं होईल, तसं होईल. तुम्ही सतत लक्ष ठेवत राहिला तर रुग्ण पूर्ण वेळ फक्त बेडवरच राहील. पायांच्या मांसपेशी जर सुकल्या तर चालण्याची क्षमता निघून जाईल. दुसरा पाय जो सतत पुढे चालत आहे, तो केवळ शारीरिक हालचाल नसून जीवनाच्या प्रवासात आपल्याला आधार देणारा, प्रत्येक पावलावर नवीन दिशा दाखवणारा आणि प्रगतीकडे नेणारा एक महत्त्वाचा घटक आहे. हा पाय आपल्याला अडथळ्यांवर मात करण्यास, ध्येयांकडे वाटचाल करण्यास आणि यशाच्या दिशेने निरंतर पुढे जाण्यास मदत करतो. तो आपल्याला स्थिरता देतो आणि अनिश्चिततेच्या काळातही आपल्याला पुढे जाण्याची प्रेरणा देतो, ज्यामुळे आपले जीवन अधिक अर्थपूर्ण, समृद्ध आणि यशस्वी बनते. हा पाय आपल्या आंतरिक शक्तीचे आणि दृढनिश्चयाचे प्रतीक आहे, जो आपल्याला कधीही हार मानण्याची शिकवण देतो आणि प्रत्येक